एकनाथ शिंदे आधीच काँग्रेसच्या वाटेवर होते। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हा दावा केलाय। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शिंदे काँग्रेसच्या वाटेवर होते असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर संजय राऊत गांजा मारून वक्तव्य करतात असं प्रत्युत्तर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी दिले। काही वर्षापूर्वी एकनाथ शिंदे देखील काँग्रेसकडे जाणार होते अशी देखील चर्चा होती। काही आमदार नक्कीच चालले होते। पृथ्वीराज चव्हाणांना एकदा मुलाखत घ्या तुम्ही। आता अहमद पटेल नाही आहेत, अहमद पटेल आता नाही आहेत, त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही। एखादी व्यक्ती साक्षीला उपस्थित नाहीये साक्ष द्यायला। आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे। कालची होळीची भांग संजय राऊत यांची उतरली नाही असं मी म्हणणार नाही, कारण रोजच नशा करूनच ते वक्तव्य करत असतात। पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः या गोष्टीचा इन्कार केलेला आहे, त्यांनी नकार दिलेला आहे की जर तुम्हाला माहीत होतं की एकनाथ शिंदे साहेब काँग्रेसमध्ये जाणार होते तर तुम्ही त्यांना नेता का बनवलं? म्हणजे तुम्ही त्यांना त्यावेळी घाबरत होतात। त्यांची लोकप्रियता आहे, लोकांमध्ये एकनाथ शिंदे खूप लोकप्रिय आहेत हे तुम्ही मान्य केलं होतं, याचाच अर्थ होतो। या राज्यामध्ये विकासाचे खूप प्रश्न शिल्लक आहेत। संजय राऊतांच्या बोलण्यावर महाराष्ट्राचं काही लक्ष नाही, माझे काही लक्ष नाही, कारण आता जनतेला विकास पाहिजे आहे आणि त्यामुळे आमच्या समोर प्रायोरिटी आता पॉलिटिकल प्रश्नाची नाही आहे, राजकीय सरबत्तीची नाही आहे। आमच्या समोर प्रायोरिटी आहे की महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार कसं न्याय देईल आणि जे आम्ही संकल्प दिला जनतेला तो पूर्ण कसा करू याकडे आमचं लक्ष आहे। संजय राऊताकडे वगैरे आमचं लक्ष नाही आहे।